खटाव तालुक्यातील औंधसह 16 गावांची पाणी योजना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून मार्गी लावणार. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांचे औंध येथे प्रतिपादन. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी वाई छत्रपती शिवाजी महाराज चौकातून 20 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढणार. मराठा समाजाचे वाई पोलिसांना निवेदन. पाटण तालुक्यातील कारवे फाटा येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन. हजारो बैलगाडा प्रेमींची उपस्थिती. मान तालुक्यातील मसवड येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. जुगाराचे साहित्य मुद्देमाल जप्त. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत असल्याची माहिती खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी दिली. वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्यासह जिल्ह्यातील 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. मान तालुक्यातील सीतामाई डोंगरावर आज होणारी यात्रा शांततेत पार पाडण्याचं पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांचं कुळकजई येथे आवाहन. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव मतदारसंघात 5 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. सातारा शहरातील आकाशवाणी झोपडपट्टी येथील नागरिकांच्या मूलभूत हक्कासाठी संघटितपणे लढा देणार श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी दिली माहिती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे महामेळाव्यात प्रतिपादन. सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सातारा शहरातील गांधी मैदानावर महायुतीचा मेळावा पार पडला. पाटण तालुक्यातील इंदोलीतील 40 वर्षीय जवानास भोपाळ येथे वीरमरण. आज इंदोलीत शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार. माणसाच्या आयुष्यात गेलेले ऐश्वर्य पुन्हा मिळवता येते, पण आयुष्यातून गेलेले आईवडील पुन्हा मिळवता येत नाहीत. युवा कीर्तनकार ओमकार गुरव यांचे खटाव तालुक्यातील वडूज येथे प्रतिपादन. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे शासकीय विश्रामगृह येथे राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त केले अभिवादन. अयोध्या नगरीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील उमरज येथे महिलांनी 100 घरांमध्ये पत्रिका व अक्षताचे केले वाटप. अयोध्येवरून आलेल्या पवित्र अक्षता कलश यात्राचे कोरेगाव तालुक्यातील तळवळी सम्मत कोरेगाव येथे उत्साहात करण्यात आले स्वागत. सर्वत्र जय श्रीरामाचा जयघोष. कराड कोल्हापूर नाका येथून तोतया पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याचे सोन्याचे दागिने केले लंपास. 2 अज्ञात व्यक्तीविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कराड तालुक्यातील खोडशी येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने मालट्रक नाल्यात घसरला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, ट्रकचे मात्र मोठे नुकसान. फलटण तालुक्यातील शेरे शिंदेवाडी येथे 8 कालवडी दाटीवाटीने भरून प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी 3 जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कराड तालुक्यातील तासोडे येथे ऊस वाहतूक करणारा ट्रक महामार्गावर झाला पलटी. चालक थोडक्यात बचावला, ट्रकचे मोठे नुकसान. परिसरात बाग्यांची गर्दी. खटाव तालुक्यातील कातरखटाव येथे श्री कात्रेश्वर देवस्थान मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन. खटाव तालुक्यातील चितळी येथे बिबट्याचा वावर, शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी. वन विभागाचे ग्रामस्थांना आवाहन. सातारा शहरातील अजंठा चौक येथे चुकीच्या पद्धतीने गाडी का चालवतोस
म्हटल्याच्या कारणावरून तिघांना मारहाण, सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. सातारा शहरातील रविवार पेठेतील काँग्रेस कार्यालयात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. विविध विषयांवर करण्यात आली चर्चा. महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती पाहून दलित आणि ओबीसींनी एकत्र यावे, वाई बँकेचे चेअरमन सुरेश कोरडे यांचे प्रतिपादन. सातारा शहरातील गोडोली येथील किराणा दुकानातून 40,000 रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल. कोरेगाव तालुक्याच्या बोसे चिमणगाव भागात बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिक युवकांनी सांगितले. वन विभागाने केली परिसराची पाहणी व नागरिकांना सतर्क राहण्याचे केले आवाहन. सातारा शहरातील डोरगल्ली ते राधिका रस्ता ओढ्यावरील संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे. सामाजिक कार्यकर्ते नदाफ यांचा आरोप.